नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची पद्धत. तर पिको फॉल करताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे फॉल धुवून घेणं आणि त्याला व्यवस्थित वाळवून इस्त्री करून घेणं. मागच्या एका व्हिडिओमध्ये कमेंट आली होती की फॉल धुवून लावलेला दिसत नाही, तसाच लावलाय का? तर नाही, फॉल धुवून न लावता जर फॉल लावला तर ज्यावेळेस साडी धुतली जाते त्यावेळेस फॉल अकसतो, म्हणजे फॉल कॉटनचा असतो, त्यामुळे फॉल कंपल्सरी धुवून वाळवून आणि इस्त्री करूनच लावावा लागतो. म्हणून ही क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे की फॉल धुवून वाळवून आणि व्यवस्थित इस्त्री करून आणि या पद्धतीने घडी करून ठेवते, त्यामुळे कदाचित त्या ताईंना वाटलं असेल की फॉल आहे असाच लावला आहे. तर चला, आता साडीला पिको फॉल करताना दुसरी महत्त्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे साडीचं सरळ कटिंग करणं. त्यासाठी मी या पद्धतीने जमिनीवर साडी सरळ अंथरून घेते. एका सरळ लाईनमध्ये कात्री पकडून साडीचं सरळ कटिंग करून घेते, म्हणजे कटिंग सरळ होतं. तसं धागे काढून तर सरळ कटिंग होत नाही, म्हणून मी या पद्धतीने सरळ कटिंग करते. आता इथे ही आहे पिकोची मशीन. तर बऱ्याच वेळा कमेंट आल्या होत्या की तुम्ही कुठला नॉब वापरता की नॉब बदलता. तर नाही, माझी हे पिकोचं मशीनचं वेगळं आहे. नॉब जरी चेंज केला तर एवढा परफेक्ट असा पिको साडीला होत नाही, तुमची इलेक्ट्रिक मशीन असेल तरीसुद्धा. त्यामुळे मी साडीला पिको करताना नेहमी पिको फॉलची वेगळी मशीन आहे, त्याच मशीनवरती साडीला पिको करते. आता पिको करताना जो नॉब आहे त्याच्याबरोबर मधोमध साडीचा काठ दिसत असेल तुम्हाला, आणि इथे पहा हलक्या हाताने साडी पुढं खेचते. या पद्धतीने जर तुम्ही साडी हलक्या हाताने पुढे खेचली आणि मग पिको केला तर पिकोसुद्धा एकदम पातळ दोरीसारखा होतो. तर इथे पहा अगदी सुंदर पातळ पिको झालेला आहे. तर आता पिको झाल्यानंतर साडीला फॉल लावताना मागच्या बाजूला मार्जिन किती सोडायचं, तर 12 इंच किंवा 13 इंचापर्यंत तुम्ही मार्जिन सोडू शकता. त्यानंतर फॉल घ्यायचा आहे. फॉलची उलटी आणि सुईची बाजू पाहून घ्यायची आहे. सुईची बाजू वरच्या बाजूने येईल या पद्धतीने फॉल पकडायचा आहे आणि अर्धा इंच मार्जिन आहे फॉलचं ते दुमडून घ्यायचं आहे आतल्या बाजूने, आणि मग साडीच्या काठावर फॉल ठेवून पिको करून घ्यायचा आहे. आता इथे सुद्धा साडीला फॉल लावताना जर पिको केला तर काठाला जाड होतो असं बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं आहे. तर नाही, जर तुम्ही साडी हलक्या हाताने पुढे खेचली नाही तर हो जाडसर होतो, पण या पद्धतीने जर हलकी साडी पुढे खेचली ना तर पिको पातळ होतो आणि काठसुद्धा जाड वाटत नाही किंवा पायाला ते लागत नाही. आणि हात शिलाई जर केली तर धागा जर कशामध्ये अडकला तर पूर्ण फॉलच निघून येतो. त्यासाठी मग साडीच्या किनारीच्या बाजूकडून साडीला पिको केला तर साडी फाटते पण फॉल निघत नाही, म्हणून साडीला नेहमी किनारीच्या बाजूकडून पिकोच करून घ्यायचा आहे. तर पहा, साडीच्या काठावरती पिकोचा फॉलचा काठ ठेवून व्यवस्थित साडीला पूर्ण पिको करायचा आहे. आणि पिको करताना सुद्धा फॉल लावताना एकदम साडी पकडून डायरेक्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत फॉल जोडायचा नाही, तर साडी अशा पद्धतीने थोडी थोडी करून सेट करत मग थोडा थोडा फॉल पकडून साडीलाही व्यवस्थित पकडून मग फॉल पिको करून घ्यायचा आहे. नाहीतर तुम्ही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जर न थांबता केलं तर साडी गोळा होण्याची शक्यता असते किंवा फॉल तरी गोळा होतो, आणि मग फॉल व्यवस्थित लागला गेला नाही तर साडीवरती तरंगल्यासारखे वाटते. म्हणून फॉल लावताना सुद्धा काळजीपूर्वक अगदी थोडा थोडा साडी सेट करत पूर्ण फॉल साडीला या पद्धतीने पिकोच्या मदतीने लावून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या बाजूने आल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की अर्धा इंच फॉल मी दुमडून घेतला आहे आणि मग पिको केला आहे, यामुळे साडीला फिनिशिंग छान येतं. तर आता हातशिलाई करताना मी या पद्धतीने साडी जमिनीवर सरळ अंथरून घेते आणि मग साडीला हातशिलाई करते. अशा पद्धतीने जर साडी जमिनीवर अंथरून हातशिलाई केली तर साडीचा फॉलही पटकन हातशिलाई करून होतो, वेळही वाचतो आणि फॉलसुद्धा चांगला लागला जातो. तर बऱ्याच जणी पाटावर लावतात किंवा मशीनवर लावतात. तर कॉटनची साडी असेल तर पाटावरती मशीनवरती लावायला काहीच प्रॉब्लेम नसेल, पण सिल्क साड्या असतील तर त्या चटकतात. त्यामुळे सिल्क साड्यांना किंवा इतर ऑर्गेन्झा साड्यांना अशा पद्धतीने जमिनीवर साडी सरळ अंथरून जर हातशिलाई केली तर एकसारखी लागली जाते, फॉल तिरका होत नाही. त्यामुळे मी कुठलीही साडी असली तरी याच पद्धतीने जमिनीवर अंथरून घेते आणि मग हातशिलाई करते. आता वरच्या बाजूने 1/4 इंच मार्जिन ठेवून घ्यायचं आहे. तुम्ही इथं पाहिले चॉकच्या साईजने मी मार्किंग केलं आहे 1/4 इंच, आणि साडीच्या सुईच्या बाजूकडून अगदी सुईच्या टोका एवढं मार्जिन ठेवून पूर्ण साडीला
हात शिलाई करायची आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इथं हात शिलाई करताना जो दोरा आहे तो अखंड घ्यायचा आहे. जर फॉल 2 मीटर असेल तर 2.5 मीटर तुम्ही दोरा घ्यायचा आहे आणि दोरा या पद्धतीने साडीवर पसरून ठेवायचा आहे, म्हणजे दोरा एकमेकात गुंतत नाही, गाठ बसत नाही आणि एकसारखा दोरा लागला जातो. आता फॉलची उभी बाजू अगोदर करून घेतली, दोरा पूर्ण बाहेर घेतला काढून, नंतर फॉलच्या बाजूला आडव्या बाजूला मी इथं हात शिलाई केली. या पद्धतीने सुरुवातीला थोडीशी काळजी घेतली तर पूर्ण फॉल दोरा न तुटता लावला जातो आणि एकसारखा अखंड लावला जातो. तर मध्ये मध्ये तुम्ही 1-2 ठिकाणी गाठ पण देऊ शकता, त्यामुळे फॉलचा दोरा जरी सटकला तरी पूर्ण फॉल निघत नाही. तर या पद्धतीने पूर्ण साडीला हात शिलाई करून झालेली आहे आणि साडीचा पूर्ण पिको फॉलही झालेला आहे. तर तुम्हाला माझी पिको फॉल करण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.